तर त्या ठिकाणी नवीन सदस्याची नियुक्ती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन करेल, हे आपणा सर्वांच्या माहितीसाठी। यानंतर खेळला संघाला हा पहिला पुकार, यानंतर होणार संघाला पहिला पुकार मुले अहमदनगर पुणे शहर आपल्याला खेळण्याकरता मुलांचा पहिला पुकार, धुळे आणि रत्नागिरी आपल्याला खेळण्याकरता पहिला पुकार, पिंपरी चिंचवड लातूर या मुलांच्या संघाला खेळण्याकरता पहिला पुकार, मुंबई उपनगर पूर्व कोल्हापूर या मुलांच्या संघाला पहिला पुकार, अहमदनगर पुणे शहर धुळे आणि रत्नागिरी पिंपरी चिंचवड लातूर मुंबई उपनगर पूर्व कोल्हापूर या मुलांच्या 8 संघांना खेळण्याकरता पहिला पुकार, अहमदनगर पुणे धुळे रत्नागिरी पिंपरी चिंचवड लातूर मुंबई उपनगर पूर्व कोल्हापूर या 8 संघांच्या मुलांच्या संघाला पहिला पुकार, मुली पिंपरी चिंचवड सिंधुदुर्ग आणि जळगाव विरुद्ध नाशिक ग्रामीण या मुलींच्या संघाला पहिला पुकार, पिंपरी चिंचवड सिंधुदुर्ग जळगाव नाशिक या मुलींना पहिला पुकार, मुलांचे यानंतर 4 आणि मुलींचे 2 सामने यानंतर होणार आहेत। मुली पिंपरी चिंचवड सिंधुदुर्ग जळगाव नाशिक आणि मुलं अहमदनगर पुणे शहर धुळे रत्नागिरी पिंपरी चिंचवड लातूर मुंबई उपनगर पूर्व आणि कोल्हापूर अशा मुलांच्या 8 संघ मुलींच्या 4 संघांना पहिला पुकारला उपांत्य पूर्व म्हणजे प्री क्वार्टर सामने आहेत। स्कोर काय रे कादे 8-9 जालना 11 आणि सातारा 8। राकेश भाऊ धुले युवा प्रतिष्ठान उपमुख्य ग्रामस्थांच्या वतीने व कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या वतीने सर्व खेळाडूंचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे बाबूराव साहेब चांदेरे यांचं मोलाचं योगदान महत्त्वाच्या सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्यांचे मनापासून स्वागत। नेहमीच राकेश भाऊ कबड्डी संघातील प्रो कबड्डी स्टार आयकॉन विशाल ताटे, त्याचप्रमाणे शुभम पिटके याही खेळाडूंचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। राकेश भाऊ कबड्डी संघातील स्टार आयकॉन शुभम बिटके हा बेंगलोर बुल्स या टीम मधनं प्रो कबड्डी या मार्फत खेळलेला आहे। त्याने रेकॉर्ड ब्रेक म्हणजे एका रेड मध्ये 7 पॉइंट या आधी कोणी घेतलेले नव्हते, असं रेकॉर्ड ब्रेक त्यांनी केलेला। पडलं पाहिजे ते पोरगे बरं का साताऱ्याची खेळायला बरं रवी आता आऊट झाले 14ला सध्या 2-3 पोरे खेळायला। काय स्कोर चालू आहे 12-30
वैष्णव काय वाटतं वैष्णवी तिकडे पॉईंट मारे काय स्कोर आहे तिकडे काय 17 कोणचे भरली हात मोडले फुटबॉल वर्ष त्याला बघ का दे आता आम्ही फार बोनट आहे बरं आम्ही तिकडे 20 जालना 17 काय काढत म्हणते बंदूक काढला का आता काय करतो यानंतर खेळणाऱ्या सर्व संघाला पहिला पुकार देऊन झालेला आहे. पुणे, अहमदनगर, पुणे शहर, धुळे आणि रत्नागिरी, पिंपरी चिंचवड, लातूर, मुंबई उपनगर आणि कोल्हापूर या संघाला हा दुसरा पुकार. मुले, अहमदनगर, पुणे शहर, मुले, धुळे आणि रत्नागिरी, मुले, पिंपरी आणि चिंचवड, पिंपरी चिंचवड, लातूर, मुले, मुंबई उपनगर पूर्व आणि कोल्हापूर या मुलांच्या संघाला दुसरा पुकार. मुली, पिंपरी चिंचवड, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक ग्रामीण या मुलींच्या संघाला हा दुसरा पुकार. श्रीकांत घुले सर, संदीप भाऊ घुले व जयदेव घुले, आपलं हे क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक, आपलं हे क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत.
संयोजकांना विनंती आहे, ग्राउंडच्या मध्ये कोणीही थांबू नये. प्रत्येक ग्राउंडच्या मागे 2 संयोजक असतील याची नोंद घ्यावी. किती पॉईंट मारले? 2. काय स्कोर काय? स्कोर सांग ना. स्पर्धेमध्ये सहभाग विधानसभेचे उपाध्यक्ष व पिंपरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री अण्णासाहेब बनसोडे यांच्या सौजन्याने आमदार चषक भव्य कबड्डी स्पर्धेनिमित्त आलेले सर्व खेळाडूंचे, प्रेक्षकांचे, ग्रामस्थांचे सहर्ष असे स्वागत. ग्राउंडच्या मध्ये कुणीही गर्दी करू नये. संयोजकांना विनंती आहे. गर्दीत बसतो वाटतं. उत्कृष्ट अशा मॅचेस या ठिकाणी चालू आहे. हॅलो 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 क्रीडांगण क्रमांक 6 वर जो सामना चालू आहे त्याच्या पाठीमागे जे नागरिक टाळ्या वाजवून धिंगाणा घालतात त्यांना माझी सूचना आहे, ह्या कबड्डीच्या निवड चाचणी स्पर्धा आहे. आपण कुस्ती सारखा धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला तर आपली टीम त्या ठिकाणी बाद करण्यात येईल. त्या बाद फेरीचे सामने तुम्ही समजून घ्या. मी इथं बसलेलो आहे, मी 5 मिनिटाला टीम बाहेर काढीन. हे धिंगाणा घालायचं काय गॅलरी नाहीये. शांततेत तुम्ही मॅचेस बघण्याचा आनंद घ्या. खेळाडूंचं टाळ्या वाजून कौतुक करा, पण वेडा वाकडा आवाज देण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने विधानसभेचे उपसभापती आदरणीय अण्णा बनसोडे यांच्या वतीनं पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने
राकेश भाऊ घुले व समस्त ग्रामस्थ बोपखेल यांच्या आयोजनाखाली संपन्न होत असलेली किशोर किशोरी कबड्डी स्पर्धा, या स्पर्धेमधून निवड समिती प्राथमिक स्वरूपामध्ये 36 मुले यांची प्राथमिक स्वरूपामध्ये निवड यादी तयार करतील आणि ही निवड यादी उद्या संध्याकाळी अंतिम सामने आणि पारितोषिक वितरण समारंभ झाल्यानंतर याच मैदानावर 36 मुले आणि 36 मुलींची नावं जाहीर करण्यात येणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने नेमून दिलेल्या प्रशिक्षकांना पण विनंती आहे, ते यदा कदाचित या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी नोंद घ्यावी, उपस्थित नसतील तर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यालयामधून संबंधित प्रशिक्षकांना कळवण्यात येईल। सोमवार 10 नोव्हेंबर पासून या मुला मुलींचा सराव शिबिर याच मैदानावर घेण्यात येणार आहे। अन्यथा बोपखेल ग्रामस्थ राकेश भाऊ घुले संघातील पदाधिकारी सांगतील त्या ठिकाणी सराव शिबिर चालू होणार आहे आणि 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून